नमस्कार. लव अँड जॉयमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजची जी रेसिपी आपण बघणार आहोत त्यामध्ये लोह, जीवनसत्वे आणि ओमेगा 3 सारखे अनेक घटक असतात आणि लोहाचे प्रमाण या माशामध्ये सर्वात जास्त प्रमाणात असते, त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात राहतो. चला तर मग आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आजची रेसिपी आहे ओले बोंबील. या ठिकाणी मी बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यातले पाणी पूर्णपणे काढून टाकलेले आहे. त्यानंतर 2 चमचा धना पावडर यामध्ये मी घालून घेतलेली आहे. अर्धा चमचा हळद आपण यामध्ये घालणार आहोत. हळद घालून झाल्यानंतर साधारण 3 चमचा लाल मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार लाल तिखट यामध्ये वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे. सगळे मसाले आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे बोंबील मसाला लावून बाजूला ठेवून देणार आहोत. 15 ते 20 मिनिटे झालेली आहेत. आता आपण या बोंबीलमध्ये 2 चमचा तांदळाचं पीठ घालणार आहोत. 2 चमचा बेसन पीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. त्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर आपण यामध्ये घालूया. त्यानंतर 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालून आपल्याला हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत. मसाला सगळं माशांना लागला गेला पाहिजे. त्यानंतर मी एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. आपल्याला याच पद्धतीने सर्व बोंबील अशा प्रकारे घोळवून घ्यायचे आहेत. रवा चांगला लागला गेला पाहिजे. त्यानंतर मी एका पॅनमध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलेले आहे. आपल्याला अशाच पद्धतीने एक एक बोंबील त्यामध्ये टाकून मीडियम फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत. आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटे दोन्ही साईडने बोंबील चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बोंबील मधून चिरून देखील फ्राय करू शकता. मधून चिरल्यानंतर बोंबील तुटण्याची शक्यता फारच कमी असते. बोंबील आपले दोन्ही साईडने छान फ्राय करून झालेले आहेत. मीडियम हीटवर फ्राय केल्यामुळे बोंबील चांगले प्रकारे शिजलेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये एक एक करून सगळे बोंबील काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता बोंबील अजिबात तुटलेले नाही आहे. एकदम खरपूस असे बोंबील आपले बनून तयार झालेले आहेत. हे बोंबील नुसते असेच खायला खूप छान लागतात किंवा तुम्ही चपातीसोबत देखील खाऊ शकता किंवा भातसोबत, करीसोबत देखील हे बोंबील तुम्ही खाऊ शकता. कुरकुरीत असे ओले बोंबील फ्राय आपले बनून तयार झालेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया कळवत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.